3 रन्स. यस, मग पंचच्या माध्यमातून ही सूचना मिळते की 3 धाव्यांची पेनल्टी आपण पाहायला घोषित केली आहे वर्दी स्पोर्ट्स टीमला. 2 ओव्हरचा हा मुकाबला आहे, लक्षात असू द्या की रूल्स सगळ्यांसाठी समान आहेत. आणि मग ही 3 धाव्यांची पेनल्टी मात्र घोषित केली आहे वर्दी स्पोर्ट्स राजावली बी टीमला. चला, मॅचला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर आहेत जयराम. पहिला चेंडू आपण पाहिला, शॉर्ट पिच करण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेनं पाहिला, फिल्डर मात्र तिथे पळत होते. आणि चेंडू आपण पाहिला तर यावेळेला हातामध्ये जरूर पकडण्याची संधी होती, जेल निर्माण होता, परंतु कलेक्ट करता आला नाही आहे तिथे. आणि आपण पाहिलं तर मग इथून ड्रॉप होताना पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर मग धावा मिळतील 2. जयेश आणि किशोर ही जोडी आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय की हा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी होती जयरामच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने आपण पाहिलं तर थोडंसं थांबवण्याचं कार्य केले. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्कीच भरीव कामगिरी करावी लागेल. हा खराब चेंडू फेकला जातोय, फायदा मोठा मिळेल, नो बॉल. यस, डेफिनेटली 5 धावा मात्र मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. पाठला स्पर्श केलाय पंच म्हणताय तिथे. डेफिनेटली आपण पाहिलं स्कर्डक पंच म्हणतात यस, अंपायर बॅटला लागलाय. यस, आणि तेच पाहतोय 5 म्हणजे या फलंदाजीच्या खात्यामध्ये धावा मात्र जाताना पाहायला मिळतील. आणि नो बॉल नंतर फ्रीडचा इशारा सुद्धा येताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे विश्लेषण करतायत ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्रीड, हा डेफिनेटली सुपर हिट काय पाहायला मिळेल का? हा फ्रीडचा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकदा मात्र मिळेल किशोरला. आणि पहिला पण तर जयेश त्यांच्याकडे सुद्धा लक्ष असेल, त्यांचा सुद्धा खेळ भरपूर चांगला राहिला. आणखी त्यांच्या खेळाडूने सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच इम्प्रेस केलं आज दिवसभरामध्ये. दर्जेदार क्रिकेट त्याने सुद्धा दर्शवलं गेलंय. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय तर मग त्यांच्याकडून चांगली अपेक्षित असेल बॅटिंग, प्लस धावा जास्तीत जास्त करावे लागतील त्यांना. उलटा सरळ बॅटच्या साहाय्याने मिडन आणि मिड विकेटच्या मधून चेंडू एका टप्प्याने क्लिअर करतोय बाउंड्रीला. मिळेल हात चौकार, 4 धावा. त्या 4 धावेने टीमची टोटल मध्ये भर मोठी पडले. 12 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 12 धावेने आपण पाहिलं तर त्यामध्ये एक मित्र म्हणेन बोनसच्या स्वरूपात जो आलेला नो चेंडू होता आणि तोच नो चेंडू आपण पाहिलं तर महत्वपूर्ण आपण पाहिलं तर राहायला गेला, कारण की एक्स्ट्रा धावा तिथे 5 आल्या. जयरामचा पुढचा बॉल जयेशसाठी. पुन्हा एकदा उंचावरून आलेला मोठा फटका, या वेळेला हाय अँड हँडसम, दॅट्स अ ह्यूज मॅक्सिमम बिग हिट. जय श्रावाचा हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं इथून तर 18 धावा फलकावर पाहायला मिळतात आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर काय मोठा विस्फोटक स्टार्ट मात्र मिळवलाय वर्दी स्पोर्ट्स टीमने. त्यावेळेला अगदी ब्लॉकमध्ये चेंडू हाताळला जातो. एकदा मात्र मी येईल यस न आपण पाहिलं तर कॉलिंग चुकलंय, नशिबाची साथ. खराब थ्रो कदाचित किशोर अडचणीमध्ये आले होते, परंतु अडचण मात्र मी तर म्हणेन दुर्घटना झाली असती, परंतु नक्कीच कोणत्याही प्रकारचं आपण पाहिलं ती दुर्घटना झाली नाही. येस, डेफिनेटली आपण पाहतो आयोजकांच्या माध्यमातून सूचना आम्ही इथे की वारंवार तुम्ही हे कृत्य करू शकत नाही. तुम्हाला जर बॅट चेंज करायची आहे तर नक्कीच डेफिनेटली एकदाच करा. आणि नक्कीच जर यावेळेला असं काही घडेल तर मग आमचे आयोजक ऍक्शन घेतील आणि नक्कीच ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. विश्लेषण आपण पाहतो यावेळेला एक धाव मात्र या चेंडूवर येताना पाहायला मिळाली. 19 धावा. शॉर्ट पिच, इस बार तोड़ा है फोड़ा और इस गेंद को अगर देखेंगे तो
बाउंड्री के बाहर छोड़ने का प्रयास तो किया था, लेकिन नहीं छोड़ा है कि यहाँ पे खिलाड़ी ने कैच को पकड़ लिया है और बड़ा वाला विकेट का नुकसान हुआ है। इथे विश्लेषण करायचं झालं तर पहिलाच बॉल होता गणराज यांचा आणि त्या पहिल्याच बॉलवर जयेश सारखी विकेट मोठी मिळवली आहे। एक बिग विकेट आपण पाहिली आहे त्याने या मॅच मध्ये एक षटकार एक चौकार ठोकले होते, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिले या बिग विकेटने आपल्या टीमसाठी आता पाहिलं तर नक्कीच ज्याप्रमाणे कमबॅक करणारी गोलंदाजी हवी होती ना ती मात्र गोलंदाजी इथून केली आहे। विश्लेषण करूया आपण। दुसरा चेंडू असेल हा चेंडू मात्र आपण पहिला कट करण्याचा प्रयत्न केला जातोय। थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर एक धाव मात्र मिळेल। एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना पाहतोय आपण टीमची टोटल आहे 20 धावा। त्या फलकावर आपण पाहतोय दोन चेंडू फेकून झालेत। संपूर्ण आपण बघितलं तर हा मॅच असेल 2 ओव्हरचा। शॉर्ट पेच किशोर यांच्यासाठी ताकद कमी आहे का या फटक्यामध्ये? यस डेफिनेटली, परंतु झेल ड्रॉप झालाय। अगदी नशिबाची मोठी साथ मिळाली। मोठी साथ तर काय तर इथे जे जीवनदान मिळालं, जो कॅच आपण पाहिला पकडलेला जायला हवा होता मग तो कॅच सुटला गेला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर इथे मोठं नुकसान होता मात्र आपण पाहिलं की टळला गेला आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर मग आता मोठा फायदा मिळू शकते राजावली टीमला। रोहित आले तर थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळला गेलाय। बॅडमिंटन स्टाईल मध्ये हा शॉट एक्झिक्यूट केला होता त्यांनी, परंतु 2 धावा त्या फटक्यामध्ये जर मिळाल्या। टीमची टोटल आपण बघितली ना तर या 2 ने पोचली 23च्या घरामध्ये, म्हणजे जिथून जितका जास्त धावा केल्या ना तितकून आपण बघितलं तर मग त्या धावा महत्वपूर्ण आपण पाहिलं तर मग 3 धावा नक्कीच त्या आणखीन एक्स्ट्रा मोजाव्या लागतील म्हणजेच विरोधी टीमसाठी। फुलटॉस लॉंग लेग क्षेत्र आहे तिथे फिल्डर आहेत पण फिल्डरने चकवा दिलाय चेंडूने आणि हा चेंडू आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी हा येतोय चौकार। विश्लेषण करायचं झालं तर हा चौकार आणि या चौकाराने टीमची टोटल आपण पाहिली तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात। चेंडू फेकून झालेले आहेत 5। शेवटचा चेंडू असेल आणि चांगली स्थिती मात्र दिसून येते 27 धावा फलकावर। रोहित साठी हा बॉल होता मात्र मिस टायमिंग लीडिंग एज विकेट कीपर मात्र झेल पकडला जातोय आणि या झेलने मात्र आपण पाहिलं तर इनिंगची समाप्ती होत असताना पाहायला मिळत आहे। विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच आपण पाहू शकतो की इथे ज्याप्रमाणे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा जरूर फलकावर पाहायला मिळाल्या आहेत। धन्यवाद। म्हणजे आपण पहिल्या 27 पैकी आपण बघितलं तर मग 3 धावा आपण डेफिनेटली कमी करणार आहोत, तर मग असतील 24 धावा आणि जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष्य। सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। चला मर्दी स्पोर्ट्स राजावली टीम फील्ड सेट करून घ्या।
विनंती असेल तुम्हाला, कारण की तुम्ही ऑलरेडी इथे उशिराने थोडेसे दाखल झाले आहात, त्यामुळे आता एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका ही विनंती करेन तुम्हाला. किशोर टीम इथे आपण पहिला 27 धावा झाल्या होत्या, त्यापैकी 3 मात्र मायनस केल्या, तर आपण पहिला 24 होत आहेत आणि 24 झाल्यानंतर मग 25 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी आपण पहिला एकविरा स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. नशिबाची साथ मिळाली आपण पाहिली तितकीच चांगली, तर आपण पाहिली ते म्हणजेच चंडीगड स्पोर्ट जुचंद्र या टीमला आज चांगलं क्रिकेट त्याने दर्शवलं गेलंय. आणि आई चंडीगड स्पोर्ट जुचंद्र आज त्यांना एक उमेदची जी किरण दिसली आहे, आता ती किरण पकडून मात्र या स्पर्धेमध्ये कदाचित आपण पाहू शकतोय की चांगलं परफॉर्मन्स दर्शवण्याचा प्रयत्न इथून जरूर करत असताना पाहायला मिळतील. जसं म्हटलं जाते ना कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता, जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. आणि यावेळेला आपण पाहतोय ना की मग मेहनत केल्याशिवाय कोणी यशस्वी होत नाहीये. तोपर्यंत घडीचा घाव घेत नाही ते तोपर्यंत दगड सुद्धा ते वणत नाहीये. आणि इथूनच आपण पाहू शकतोय तर मग आता या दोन खेळाडूंना मेहनत मात्र ही घ्यावी लागेल. जयराम आणि अविनाश हे दोन खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला तर भावेश मोकाशी वन ऑफ दी बेस्ट बॉल राऊंड म्हणून त्यांचा उल्लेख करत असतो या संघासाठी आणि तो सज्ज झाला इथे. पहिला चेंडू बॅटची कडा थोडमानच्या दिशेने चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. स्पीड झाली तिथे त्याचा प्रत्याघात आपण तर 2 धावा मात्र आपण पाहतोय. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि नक्कीच मित्रांनो इथे ग्रेट एफर्टची गरज होती परंतु ते मात्र इथे येत नाहीये आणि थोडंसं नाराज होतात किशोर गांगुर्डे तिथे. आणि लगेच आपण पाहिलं की फील्ड मध्ये चेंजेस होताना पाहायला मिळत आहेत कारण की फाईन लेगला थर्डमॅनला फाईन लेगच्या दिशेने तैनात केलाय आपण पाहतोय या वेळेला. ऑफटमच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून आपण पाहिलं तर चांगला चेंडू चांगला किपिंग किशोरच्या माध्यमातून वन ऑफ दी बेस्ट सिनियर खेळाडू आहेत. सिनियर खेळाडूंचं विश्लेषण करायचं किशोर भावेश आपण पाहतो या संघामध्ये आणि त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. जय शेख असतील आणि नक्की त्यांचा रोल खूप महत्वाचा राहील या संपूर्ण मॅच मध्ये. हा फटकावून साईडला खेळलाय हवेत आहे विनोद आहेत तिथे परंतु त्यांच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झालाय. नक्कीच झेल पकडायला हवा होता. झेल पकडला तर खेळ पकडता येईल लेकिन झेल सोडला तर तुम्ही खेळ सोडाल आणि हे चित्र आपल्याला कदाचित पाहावंसं वाटत नसेल. मी तर म्हणेन राजावली संघाला राजावलीच्या ढगा उडला आणि ते नाराज होतील कारण की हे परफॉर्मन्स त्यांना अमान्य आहे. कारण की हा सामना जिंकायचा तर याच्यापेक्षा ग्रेट परफॉर्मन्स करावा लागेल. टीम आपण पाहिली आहे तर 4 या अंकावर पोहोचली आहे. एकविरा स्पोर्ट्स बेलगडी एक जीवनदान मात्र मिळालं इथे गणराज यांना. उलटाच पाहतोय सरळ बॅटच्या साइड कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळा विनोद आहे तिथे. आता मात्र आपण फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो मात्र जोपर्यंत येईल 2 धावा मात्र अगदी सहज मिळतील. भावेश जय षटक आपण पाहिलं ना तर महत्वपूर्ण राहील कारण षटकामध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना तर जे 25 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं 6 धावा आल्यात म्हणजे 19 धावा आणखीन हव्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. ड्राइव केला जातो बॅक टू द बॉलर गुड बॉलिंग क्या बात है. अप्रतिम 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 पाहायला मिळते परफॉर्मन्स कारण की ज्याप्रमाणे आपण पाहतोय की इथून अरे मग कधीपासून आम्ही काय करतो आम्ही नाव झालं तिकडे अपलोड झाला मग पहा नक्कीच 5 चेंडू झाल्यानंतर मग आता 12व्या खेळाडूंना आठवण येते की आपण चुकीची आयडी दिली आहे. लक्ष असायला हवं. हा वेळेला आपण बघितलं की चांगला चेंडू डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने आपण पाहिलं तर नक्की षटकाची होती समाप्ती. एकंदरीत आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये फलकावर आलेल्या 25 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा म्हणजे 19 धावांची गरज असेल 6 चेंडू मध्ये. चला घाई करायचे राजावली टीम क्विक करायचे क्विक.
धन्यवाद डीजे. इथे पाहतोय आपण आता 6 चेंडू आणि 19 धावा, कारण की 27 धावा झाल्या होत्या, 3 कमी केल्या तर नक्की 24 होतात, पण परंतु 25चं टार्गेट आणि ते सुद्धा मित्रमंडळी चांगलं इथे पाहायला मिळेल. उमेश बॉलिंग ट्रॅक वर आलेत. इथून आपण पाहिलं तर नक्कीच चांगली फिल्डिंग झाली. एकदा मी दुसऱ्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय, परंतु थोडासा कमजोर थ्रो पाहायला मिळाला. त्याचा प्रत्यय आपण पाहतोय की 2 धावा मात्र मिळतील. पहिल्याच चेंडूवर येणारे 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज पाहायला मिळेल. जसं म्हणतात ना की दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. मेहनत करने से ही होती है हर मुश्किल आसान, क्योंकि सारे काम नसीब के भरोसे भी तो टाले नहीं जाते. मेहनत मात्र कठीण मात्र इथे करावी लागेल. ती म्हणजेच या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीम एकविरा बेलकडीला. ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट पिच उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु कॉटन बॉलची संधी. उमेशच्या हातामध्ये चेंडू समावलाय आणि विकेट डाऊन झाली. इथे आपण पाहिलं तर मग मॅच थोडी कठीण होताना पाहायला मिळते, कारण की येणारे 4 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील एकविरा स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. धन्यवाद डीजे. आपण पाहतो या वेळेला मॅच फसली एकविरा बेलकडी टीम साठी, कारण की ज्याप्रमाणे अविनाश बाद झालेत, जयराम आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये रोहित आलेत आणि राहिलेले आपण पाहिले तर मात्र चेंडू असतील शिल्लक, ते म्हणजेच 3 चेंडू आणि 17 धावा. दरम्यान हा मोठा विस्फोट करण्याचा प्रयत्न, चेंडू उंचावला. विनोद तिथे आहेत आणि चांगला कॅच पकडला जातोय त्यांच्या माध्यमातून. आता पाहिला पण तर मग सामना जिंकण्यासाठी गरज असेल 2 चेंडू आणि 17 धावा. चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र टीमचे कर्णधार, विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्सच्या दिशेने रवाना व्हा. सत्यवान तुम्हाला ही नम्र विनंती करतोय. धन्यवाद डीजे. 2 चेंडू 17 धावा. अजून सुद्धा सांगू शकत नाही की नक्कीच राजावली संघ जिंकलाय, कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की जिंकण्याच्या पूर्वी जीत आणि हारण्यापूर्वी हार मात्र कोणी मारू नका, कारण की क्रिकेट असा खेळ आहे तो कधी कसं रूप मात्र पलटेल सांगू शकत नाहीये. परंतु आता तर म्हणू शकतोय की हा फुलटा चेंडू खेळलाय, परंतु आपण बघितलं तर मग इथून 1 धाव मात्र मिळेल. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 16 धावा हव्या असतील. विश्लेषण करायचं झालं तर एका चेंडू मध्ये या वेळेला पाहतोय आपण हवेत फटका आणि हा झटका नाही, जेल ड्रॉप. आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर नक्कीच सामना जिंकला गेलाय वर्दी स्पोर्ट्स राजावली बी टीमने. कर्णधार यायचं, बाकीच्या खेळाडूंनी शेक हँड करा. कर्णधार या राजावली टीमला विनंती करतोय मी. कॅप्टन या बाकीचे खेळाडू शेक हँड करा. मॅन ऑफ द मॅच